विरार पूर्वेला साईनाथ नगर येथे असणाऱ्या पेट्रोल पंपावर लोकांची फसवणूक होत असल्याचा प्रकार समोर आला आहे। 200 रुपयात केवळ 1 लिटर पेट्रोल देऊन ग्राहकांची लूट केली जात आहे। हा सर्व प्रकार रोजच चालत असणार, परंतु अमित नावाच्या मुलाने तो समोर आणला आहे। नागरिक रोज पेट्रोल भरून निघून जातात, कोणी शहानिशा देखील करत नाही की आपण दिलेल्या पैशात बरोबर पेट्रोल आहे की नाही। मात्र अमितने हे पडताळले व हा सर्व प्रकार नागरिकांच्या समोर आला। अमितने विरार पूर्वेला असणाऱ्या साईनाथ नगर येथून 200 रुपयाचे पेट्रोल भरले, परंतु पेट्रोलच्या काट्याची हालचाल झाली नसल्याने त्याने पेट्रोल भरणाऱ्याकडे ह्याची विचारणा केली। काट्यात बिघाड असल्याचे सांगत त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली। त्यामुळे अमितने गाडी बाजूला नेली व संपूर्ण टाकी बाटलीमध्ये रिकामी केली, तर त्याला धक्काच बसला, कारण 200 रुपयात केवळ त्याला 1 लिटर पेट्रोल दिले गेले होते। हा सर्व प्रकार त्याने मॅनेजरच्या कानावर घातला असता तुला संपूर्ण टाकी भरून देतो, पण ही गोष्ट इथेच संपव, असे मॅनेजरकडनं उत्तर आले। कल मैं यहाँ पे पेट्रोल भरवाया तो मैंने बोला 200 का पेट्रोल डाल दीजिए मेरी गाड़ी में। तो मैंने डाला तो मेरे को डाउट रहा, तो मैं आगे गाड़ी रोका। मैंने बोला सर इसमें पेट्रोल आया ही नहीं है मेरी गाड़ी में। तो बोलते आपको कैसे पता? बोला भाई काटा चेक कर लो, आप काटा ज़रा हिला ही नहीं तो पेट्रोल कैसा आया? तो बोलते हैं तो इतना काटा है कि टेंशन है, तुम लोग ज़्यादा पैसे का पेट्रोल डालो ना। तो बोला ठीक है रुकिए। तो मैं वापस गाड़ी पूरा खाली करके बोतल में पेट्रोल निकाला, ये 200 रुपये का पेट्रोल दिया मुझे, और ये रहा उन लोग का बिल। 200 का पेट्रोल इतना है, और उसमें मेरी गाड़ी का भी पेट्रोल था। मैनेजर से मैंने बात की तो उन्होंने मेरे को बोला कि सर डरिए मत, चाहिए तो मैं आपको गाड़ी का टाकी फुल करता हूँ, जान दो इधर। या सर्व प्रकरणाची चौकशी वॉर्ड नंबर 16च्या नगरसेविका रीटा सरवैया यांनी केली व सामान्य जनतेची अशी फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई व्हावी यासाठी तक्रार देखील करणार असल्याचे त्यांनी सांगितले। माझं नाव रीटा सरवैया, वॉर्ड नंबर 16 ही नगरसेविका हूँ मैं। काल दुपारी माझ्या ऑफिसचा पोरगा आहे, माझ्या ऑफिसला कामं करतो आणि ती इथे पेट्रोल भरायला आला पेट्रोल पंपला, आणि त्यांनी 200 रुपयाचा पेट्रोल टाकला। 200 रुपयाचा पेट्रोल टाकल्यानंतर त्याला काहीतरी डाऊट आला, तर त्यांनी काटा बघितलं तर काटावरती आला नाही। ते पेट्रोल पंपवाल्याला त्यांनी सांगितलं की असं काटावरती नाही आला तर तुम्ही पेट्रोल कितीचं टाकलं? तर बोलतात असं जरुरी थोडी आहे 200च्या मध्ये काटावरती येईल। तर ही बोललो थांब, आता तू बिल घेतलं त्यांनी, आणि त्याच्यानंतर त्यांनी त्याच्यासमोरच बॉटलमध्ये सगळं रिकामी केली बाईक, आणि बघितलं बाईक रिकामी केली, आणि त्याच्यानंतर त्यांनी बघितलं तर 200 रुपयामध्ये त्याच्या अर्धा लिटर पण पेट्रोल आलं नाही त्याच्यामध्ये। नंतर त्यांनी सांगितलं की अरे असं काय केलं? तर बोलतात की तुला मी फुल बाईक भरून देतात, तू जा इथून। माझं असंच बोलणं आहे, विरारमध्ये हर एक पेट्रोल पंपमध्ये असं होत होतं। आमच्याकडे भरपूर कंप्लेन येतात सगळं, आणि ही आम्हाला कार्यवाही करायचीच आहे सगळं पेट्रोल पंप। आता सरकारने 1 लिटर पेट्रोलच्या 82 रुपीज केलेला आहे, त्याच्यामधला जर ही लोक 50% कापेल तर सामान्य पब्लिक कुठे जाणार आहे? त्याच्यामध्ये ते सामान्य पब्लिकला अन्याय होतो। म्हणजे मला सरकारला पण विनंती आहे की ह्यांच्यावर कडकच्या कडक कार्यवाही व्हायला पाहिजे। नाही, पोलीस कंप्लेंट केलेली नाही आहे अजून, आता मी करणार आहे पोलीस कंप्लेंट। पेट्रोल पंपाच्या मालकाशी नगरसेविका रीटा यांचे बोलणे झाले असता आम्हाला याची कल्पनाच नसल्याचे मालकाने त्यांना सांगितले। हातावर पोट असणाऱ्या सामान्य जनतेची अशी फसवणूक लुटमार आम्ही खपवून घेणार नाही, असे देखील नगरसेविका रीटा या म्हणाल्या।